इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। आणि मंडळी आता या मंचावर होणार आहे कुस्ती आणि लावणीच्या फडाची जुगलबंदी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या हुकमी सादरीकरणासाठी, ज्यासाठी मंचावर येतात आपले जत्रेतील अतरंगी कलाकार. अहो मालक, तुम्हासनी कळायला पाहिजे का नको? फोनवर सांगायचं होतं ना त्यासनी. अहो मी आता तारीख बघितली आणि घेतली सुपारी. मला काय माहिती ह्याच तारखेला अधिक महिना येईल ती. मालक, तुम्ही तरी ध्यानात ठेवायचं का नाही? मागच्या टायमाला काय झालं होतं बघितलं का नाही? ह्या खेपाला पण असंच काहीतरी विपरीत घडलं तर मला लय भ्या वाटायला लागलं बा. अक्कीला भ्या वाटती तर मालक म्या नाचू का? इथं खिश्यावंताबाई दहीसरकर उभी असताना तू नाचणार वय शाईड डान्सर? मालक ही अक्की बघा कशी बोलती मला. अरे बरोबरच बोलती ती. तुझ्या अधाकारी फक्त आपल्यासाठी आहे, मालक नाहीतर मग सरपंच या, सरपंच या, आज मजा येणार. पैसे आणले, पैसे. राम 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 घेतला काय माझा राम राम. राम 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 राम. अरे आम्ही कसले मालक हो? अरे तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. नाही नाही, अहो, तुम्ही मालक आहे. अरे असू द्या, राम राम. बर काय घेणार आल्यासारखे? चहा लस्सी काय घेणार? लस्सी घेऊ. लस्सी लस्सी. एकाच्या जागी 2 ग्लास घ्या. बाहेरच लस्सीवाला आहे तिथं लस्सी प्यान तिथनच कलटी आणा. काय बोललं? तिथनच कळते हा ना? काय बोलता? काय कळतंय काय तुम्हाला? अरे एवढा मोठा दर्दी माणूस इथं आलाय आणि असाच घालवता वाय? यांच्या खानदाराची ख्याती तुम्हाला माहिती आहे काय? अहो ह्यांच्या पंजोबापासून बाईच्या नादात 7 बारा कोरा करायची परंपरा आहे ह्यांची. पैसे ठेवा, हे पैसे ठेवा. अहो, सुरुवात आहे फक्त. अहो, ऐक. अहो, पंजोबा 6.5 फूट उंच माणूस, 200 एकरचा मालक, 50 एकर बाईच्या नादात फुकली, पण बाईचा नाद नाही सोडला. हे घ्या आणखी यांचा आजोबा 6 फूट उंच, ओ 150 एकरचा मालक, 50 एकर अशी फुकली पण नाद नाही सोडला. काही समजलं? हे तर कायच नाही. यांचे वडील 5.5 फूट उंच, 100 एकरचा मालक, 50 एकर फुकली, पण बाईचा नाद नाही सोडला. आता हे आपले सरपंच, मूर्ती छोटी पण घराण्याची परंपरा मोठी. काय इष्टीचा काय गप्पा बसा तुम्ही? 50 एकर इथं फुकाला आलेत आणि तुम्ही काय म्हणता? घरी जा, घरी जा म्हणता बाई. अहो तसं नाही सरकार. काय कसं आहे? सरकार? अहो ऐका, आम्ही इथं तुमचा 7 बारा कोरा करायलाच बसलेलो आहे. तसा विषय नाही. काय? आज अधिक महिना सुरू झालेला हा, आहे. मग? अधिक महिन्याचा पहिला दिवस आहे. हा. आलं का लक्षात? आज काहीतरी विपरीत घडण्याचे चान्सेस आहेत. म्हणून सांगतोय तुम्हाला, आज नको, ही घ्या सगळं माघारी. उद्या या तुम्ही उद्या या ना. तुमच्यासाठी शेवंताबाईंच्या 2 लावण्या सादर करतो. होय सरपंच, प्लीज आजच्या दिवस करा की ऍडजस्ट. उद्या अख्खी रात फक्त तुमच्यासाठी सजन आवरा या ना, आवरा. आलं का लक्षात तुमच्या? त्याचं ते म्हणते अडचण असेल तर त्याला आपण कुठं चाला? कोणाशी बोलता बाई तुम्ही? नाहीतर काय? कोणाशी बोलता बाई? पारगावचा सरपंच. कोण? पारगावचा पारगावचा सरपंच भागल्या मैफिलीत ना त्याला तुम्ही हाकलता वाय? भारी पडेल तुम्हाला. अरे म्हणजे असं तसं नाही. काय समजला तुम्ही? काय समजलं? अंडू पांडू वाटला, लेचा पेचा वाटला सरपंच? काय दादा? छोटा सरपंच दिसला म्हणून मूड ऑफ झाला तुमचा? जाऊ दे रे. अहो, काय नाही. सरपंच उलुसा बघितला ना म्हणून कॉन्फिडन्स आलाय. बोला, कॉन्फिडन्स ठेचतो यांचा. नाही नाही, असं एवढूसा आमचा सरपंच हाय ना कावडा म्हणून ह्याला कुत्र्यासारखा हाकलाल? कुत्रा आहे तो. या शब्दाचा त्याच्या मनावर परिणाम झाला आणि जीव द्यायला मग काय कराल तुम्ही? अहो, तुम्हाला माहिती आहे, आम्ही नागरिक आहेत त्यांचे, लक्षात घ्या. कधी त्यांना बुटका ठेंगू असल्याची जाणीव होऊ दिली नाही आम्ही. अरे वाचायला काय चाललंय तुमचं? ते बोलतच नाही. तुम्हीच बोलताय वाचायला छोटा आहे म्हणून. अरे मी जेव्हा इकडं आलो राम राम करतो ते व्यवस्थित माझ्याकडे बघत होतो. छोटा करून रजिस्टर केलंच वाचाऱ्या तू. रजिस्टर केलंय. आता छोटा काय करील असं त्यांना वाटेल ना वाचाऱ्या? नाही, कळत कसं नाही तुम्हाला? सरपंच, अडचण काय आहे मी काय म्हणतो उद्या येऊया चालले.
म्हणजे नाही थांबा तुम्ही आम्हाला मारा तुमचा हक्क आहे आमच्यावर पण ह्यानी तुम्हाला छोटा बोलायचा नाही. आणि जर बोललं तर जीभ हासडून देईन तुमच्या हातात. अचानक तुझी जी भातरून टाकन कळतंय ना बाबा त्यांच्या अडचण काहीतरी अचल म्हणून बोलतात ना. चल आपण जाऊ. इकडे या तुम्ही काय चला गल्लीतल्या पोरांना काय सांगून आलोय माहितीये काय? आज बाईचं पाय थकतील पण आम्ही येणार नाही. शब्द पडेल ना आता. अरे हो ना बाबा तुला मी आज मटणाचं जेवण मला घालतो नको. इथंच कुठेतरी हॉटेल बघतो नको उद्या सकाळी ब्रश न करता येऊया. काही सकाळी येऊया उद्या काय येऊया. येऊया. अरे तुम्हाला लाज नाही पण आम्हाला लाज आहे का नाही. उद्या गावात जाऊन आम्ही काय सांगायचा सरपंच छोटा म्हणून बाईने दिला नकार. लाज नाही हे बघा ही बॅग भर पैसे कशाला आणले माझीच आहे ते मला माहिती आहे. उडवायला आणले तर सगळं उडवायचं. एकतर आज बाईचं पाय थकतील नाही तर तुमचा खिसा थकल. बघूया काय होत ऐका ना, असं नका करू. हे घ्या आणखी असा नुका घ्या. अहो ह्याचा काही विषय नाही, अवघड होईल अहो. अहो काय ते नाही झालं? ऐकणार वाचारी ऐकते ऐकणार नाही माझं ऐका आता मी काय म्हणतो बाई कसं आहे ऐका हे बघा तुम्ही म्हणला तर आम्ही काय तुम्हाला नाही म्हणणार नाही. हा. पण जर काय झालं तर जबाबदारी तुम्ही घेणार. काय होणार आहे काय होणार आहे हा अजून माणूस छोटा होईल ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. माझ्या कानफार होत अजून छोटा करतोस आहेत मला ऍक्च्युली हे बघा काय माहितीये काय अहो सरपंच आहे आता लय बघितलेत काय होत नाही मग तुम्ही सादर करा सुरू करा तुम्ही खरंच हा, सुरू कर. चालेल तुम्हाला सुरू करा जेवणता बाय होऊन जाऊन द्या. आता सगळं तुझ्याच हातात रे बा. होऊन द्या. कोण जाते अरे बारड्या बघतोस का रागानं शड्डू ठोकलाय वागानं बघतोयस काय अरे मैदान मारलंय आमच्या बाई रुपये सरपंच आहेत ना काय झाले तुम्ही कसं लोडताय हो? अरे एवढ्या जोरात घुंगरू तुम्ही माझ्या आपटला तुटणार नाही काय बोलताय ते? अहो काही नाही काय यांचा पेलवान कसा काय झाला हा, अचानक? काय म्हणजे काय? हो आमचा सरपंच छोटा असला धरून आपटला आणि आम्हाला पण तुम्ही आपटला हो. मला सांगत होतो नका आज उद्या या तुम्ही ऐकलं का तुम्ही नाही ऐकलं. अरे तुम्ही म्हणला माझी जबाबदारी ए वसारी माझी ऐकत जबाबदारी आता घुसली की नाही. ए वसारी ऐकत नव्हते मी तरी काय करू पण हे नेमकं झालंय भानगड काय अहो लय वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक बहिरू पैलवान नावाचा पैलवान होता. भैरू पहिलवान रेग्युलर फडावर यायचा. कलेबद्दल लय प्रेम त्याला. बाईंची लावणी लईच आवडायची. इथं याचा लावणी बघायचा जाताना बाईंच्या पाया पडायचा त्यासनी बिदागी घ्यायचा आणि निघून जायचा. बापरे लय आदर त्याला बाईंचा. आवाज बाईंकडे डोळा वाकडा करून पण बघितला नाही त्याने. मी पण नाही फक्त एकच गोष्ट त्याच्या डोक्यात जायची. कुठली जर का कोणी कार्यक्रम चालू असताना शिट्टी वाजवली तिथल्या तिथं उचलून आपटायचा. हाडच खिळखिळी करायचा. नाही काय झाले त्याला असं वाटायचं ऐकून घ्या तुम्ही मध्ये मध्ये बोलला की अवघड होणार. मध्ये नाही बोलायचं. पहिलवानाला फक्त एवढंच वाटायचं शिट्टी वाजवणं म्हणजे बाईंचा अपमान आहे. बापरे कलेचा आदर करण्यासाठी देवानं आपल्याला 2 हात दिलेले आहेत. बरं आहे. तर बोट कशाला तोंडात घालायची. हातावर हात आपटा टाळी वाजवा आणि कलेचा आदर करा. नाही हे आमच्या लक्षात आलं नाही 10 वर्षापूर्वी तुम्हाला सांगतो असाच दिवस होता. अधिक महिन्याचा पहिला दिवस. पैलवान फडावर आले फड रंगला होता. अशीच एकानं शिट्टी वाजवली पैलवानाने धरला आणि जोरात आपटला त्याला. रागाच्या झिटीत पैलवान इथनं निघाले बुलेटवर बसले जात होते स्पीड मध्ये जात होते. अचानक त्यांना एक ट्रकनं धडक दिली. पैलवान तिथल्या तिथं मेले.
गावातल्या लोकांना वाटलं आता काय, आता फडावर कोण आहे आपल्याला अडवायला. गावकरी यायला लागले, बाईंना छेडायला लागले, शिट्ट्या वाजवायला लागले. पण अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशी पैलवान हिता असायचे, त्यांचा वास हिता असायचा. आणि लावणी चालू असताना जर का कोणी शिट्टी वाजवली, पैलवान बाईंच्या अंगात यायचे आणि शिट्टी वाजवणाऱ्याला उचलून आपटायचे. बरोबर आहे, तसंच झालं सेम. काय झालं, मला असं मजा वाटली, मस्त झालं म्हणून शिट्टी वाजवली. मला काय माहिती. म्हणजे साहेबांनो, यांनी शिट्टी वाजवली म्हणून यांनी यांचा घुंगरू फिरवला. आलंय लक्षात? होय होय. पैलवान हिता असतात. तुम्ही शिट्टी नाही वाजवली, तर काय प्रॉब्लेम नाही ना? काहीच प्रॉब्लेम नाही. पैलवान येणार नाही ना? त्यांचे डान्स बघणार, निघून जाणार. म्हणजे शिट्टी वाजवायची नाही. शिट्टी वाजवायची नाही. ते आलंय लक्षात? येस येस येस. शिट्टी वाजवायची नाही. पण मी काय म्हणतो, राहू द्या ना, या ना उद्या तुम्ही. नाही आता काय झालंय, आता जरा कुठं मजा यायला लागली. मी काय म्हणतो, यांना जरा सांगा तुम्ही थंड घ्या. त्या बाजूला बसल्यात ना, हा, हा. 2-4 लावणे आत लपले असतील असं मला वाटतं. एकदम बाहेर येऊ. वा वा. बाहेर येऊ. सरपंच, ते आमचं खाजगी प्रकरण आहे. त्यांच्या अधिकारी फक्त आमच्यासाठीच असती. आम्ही त्यासनी सार्वजनिक होऊनच दिलेलं नाही अजून. होय काय मग एवढ्या नटून थटून का बसले? हा. अहो, त्यांचं वैशिष्ट्यच आहे ते. नाही नाही, मी काय म्हणतो साहेब, तिजोरीला आधीपासूनच जर कुलूप आहे तर आतमध्ये काय काय आहे ते कशाला सांगता? नका आम्हाला त्याचा फायदा काय आहे? वैशिष्ट्य नका सांग. नाही नाही, पण मला नाचायचंय. पण काय आहे, हे आमचे माने मालक आहेत ना, मला नाचूच देत नाही. नाही, नाही. एकदा का मला चान्स मिळाला ना, 3-4 लावणी अशा तोंडावर फेकूनच मारी. 2-4 मारा तोंडावर माझ्या. माझं नको. ऐसा असू दे, आली ना. ऐका ना. आले तर येऊ दे. येऊ द्या ना. काय बघितलं? नाचू. हा. येऊ दे. अख्खे आशीर्वाद. मालक आशीर्वाद. असू दे, असू दे. हा, हा. ऐका. साहेबांनो, हा? उभ्या उभ्या जोर बैठका मारल्या का नाही? तर मी काय म्हणतो, हा मोर कायमचा पिंजऱ्यात झाकूनच ठेवा. कितीही दुष्काळ पडू दे, याला पंख पसरायला देऊ नका. इसारा फुलवायला देऊ नको. हा. आम्ही उपाशी मरू. उपाशी, पाऊस नाही पडला तरी चालेल, हा झाकून ठेवा. पडू दे, दुष्काळ पडू. ऐका माझं, काही गोष्टी सार्वजनिक न केलेल्या बरा, त्यातला आहे एक खाजगीच असू दे. आम्ही ठेवलं होतं का नाही? बरोबर. तुम्ही कशाला करायला लावला आम्हाला? जिरली आमची, जिरली. तुम्ही माझं ऐकणं झालंय, नाही. त्याच्यामुळे कसं होतंय? नाही आता तुमच्या पाया पडतो, आम्हाला कळले. हा. सरपंच काय नाही माझ्याकडे काही नाही. रुकले माझे. थांबा की सरपंच. अरे नका थांबू. नका. अरे मैदान मारलंय पैलवानाने. अरे पैरू पैलवान की, पैरू पैलवान की, पैरू पैलवान. अख्खे. तुम्ही का खाली बसताय? अरे तुम्ही खाली नाही बसवलं, मला आपटले तुम्ही. हाडात तुंतुन झाले. माफ करा, काय झालं? अहो तुम्ही अदाकारी करता करता हे शट्टू ठोकतात, काय करायचं आता? शेड्यूचं जाऊ द्या. ओ, शिट्टी कोणी वाजवली? मोरे मोरे मोरे. हे माझं भान हरपलं. मी म्हणजे मी एक्साइट झालो आणि मारली. चुकून झालं. फायनली ऐका ना सरपंच, सरपंच थांबा की. नाही मी तुमच्या पाया पडतो, मला आता जाऊ द्या. सरपंच थांबा ना, वाजू की काय बघतोयस? अरे बघतोयस का रागानं? शट्टू ठोकला वागानं. हा?
परफॉर्मन्स. बसल्या बसल्या आमचाही बाई तुम्ही 7-12 कोरा केलात. मजा आली. आहा, बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. अप्रतिम संकल्पना होती. सईनी इकडनं शिट्टी वाजवली तेव्हा मला टेन्शन आलं की घुंगरांचं काय होईल म्हणून. पण वेळीच तुम्ही चषक दिलात त्यामुळे निभावलं. पण मला असं वाटतं अप्रतिम सादरीकरण. वनिता लाजवाब. म्हणजे तू जितकी अप्रतिम सुंदर नाचलीस, रसा तू तितकीच अप्रतिम वाईट नाचलीस, चांगलं येत असताना सुद्धा. त्यामुळे तुझं पण तितकंच कौतुक. मला असं वाटतं की अस्सल लावणीला शिट्टी वाजलीच पाहिजे. टाळी ही प्रेक्षकांनी घातलेली साद असते, पण शिट्टी ही कलेला मिळणारी दाद असते. वा 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 वा. टाळी गर्दीतला कोणीही वाजवू शकतो, पण शिट्टी गर्दीतला दर्दीच वाजवू शकतो. बाई, वा 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 वा. म्हणूनच तुम्ही आमचे दर्दी हास्यरसिक आहात. आज एवढंच बस. मजा आली, अप्रतिम, फार मजा आली. वळूया आपल्या खऱ्या दर्दी हास्यरसिकांकडे. सईबाई. खतरनाक परफॉर्मन्स होता. वने, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रचंड एनर्जी या परफॉर्मन्सला रिक्वायर्ड होती. त्याच्यानंतर तो चेंज ओव्हर होता. ह्या कपड्यात ते कॅरेक्टर पुल ऑफ करणं हे तूच करू शकतेस वने. अप्रतिम परफॉर्म केलंस. तुमच्या सगळ्यांचे सहभाग उत्तम होते.